महानंद गुजरातला नेण्याचा डाव आहे असं खासदार संजय राऊत म्हणतायत। राज्यातील प्रकल्प ओरबाडून नेले जात आहेत। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हा डाव दिसत नाही का, हा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलाय। काल नेमका हाच मुद्दा लोकशाही मराठीनं उचललेला होता। आज त्यावरच खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलेलं आहे। महाराष्ट्रात धृतराष्ट्राचं सरकार आहे असं संजय राऊत म्हणतायत। पाहूया या सगळ्या प्रकरणी राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया उमटतीये। जी मी आज पाहतोय वाचतोय की महानंदा सुद्धा गुजरातला न्यायचा प्रकार आणि प्रयत्न सुरू आहे। महानंदा ही महाराष्ट्राची ओळख आहे, ती ओळख सुद्धा आता पुसून टाकली जाते। यामागे कोण आहे? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हा भ्रष्टाचार, हा घोटाळा दिसत नाही? महाराष्ट्राचे 2 उपमुख्यमंत्र्यांना दिसत नाही की अशा प्रकारे रोज महाराष्ट्रातून एक उद्योग, एक व्यवसाय, एक व्यवसाय खेचून उरबडून नेला जातोय गुजरातमध्ये आणि तोंडाला कुलूप लावून बसलेले आहेत। हे कसले या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत? महाराष्ट्रामध्ये हे धृतराष्ट्रांचं सरकार निर्माण झालं आहे। महानंदा नेण्याचा प्रयत्न झाला अशा प्रकारे तर शिवसेना स्वस्थ बसणार नाही। महानंदा आणि सरकार यांनी ज्या पद्धतीनं जे काम करायला पाहिजे होतं त्या कामामध्ये कुठेतरी त्रुटी निश्चितपणे झालेल्या आहे। अमूलचं जे काम जे आहे ते एक वेगळ्या पद्धतीनं फार पुढे गेलेलं आहे। ते आता ते हिंदुस्थानात आणि जगात त्याचं काम केलेलं आहे, पण तरीसुद्धा एक महाराष्ट्राचं महानंदा, त्याचं म्हणजे महा हा शब्द जो आहे हा महाराष्ट्रासाठी वापरलेला, ते काम दुसरीकडे जावं काय हे मला तरी स्वतःला काही मनाला पटत नाही। पण त्यातले फायदे तोटे जे काय आहेत आणि त्या संदर्भात अजितदादा जे आहेत त्याच्यावर जास्त बोलू शकतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।